पैसे पैसे काय त्यांना सरकार भेटत नाही का? पगार वगैरे घेतात सगळीकडनं. असं नव्हतं ना करायचं. हा खूप मोठा राकेट आहे. त्याच्या माग भरपूर काही मोठे पुढारी लोक पण आहेत. नाही विश्वास ठेवायसारखं राहिले नाही सर. आता आलं का लक्षात? सर्वसामान्यांचं तिथं मरण आहे. तर मग ते असं होतं की ज्याच्याकडे पैसे आहे तो काही पण करू शकतो असं एक टेंडन्सी. अल्पवयीन मुलांना तिथून हाकलून द्यायला पाहिजे रट्टे मारून. पैसे खाऊन जर रिपोर्ट बदलले, गरीब कुठनं देणार रिपोर्ट बदलायला पैसे? हे आहे पुण्यातील ससून रुग्णालय. गेल्या 1 आठवड्यापासून राज्यात आणि देशात ससून रुग्णालयाची चर्चा आहे. पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आलेली आहे. त्याचे रक्ताचे नमुने याच हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आले होते. मात्र येथे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांनी त्याच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी आलेले असताना त्यामध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणी त्यांना अटक देखील झालेली आहे. या सगळ्या प्रकरणावरती पुणेकरांचं काय मत आहे तेच आज आपण जाणून घेऊया. देवावर डॉक्टरला देव समजतात. यांनी जर असं केलं तर मग विश्वास ठेवायचा कोणावर? आपण देव मानतो डॉक्टरले. यांनी जर असं केलं तर गोरगरिबांना द्यायचं कुठं? सरकारी दवाखाना आहे. ते गोरगरिबाची हेळसांड करतात. ज्याच्याकडे पैसा आहे त्याने यायचं का? अहो पण ते कशाला बदलायचे? जे खरं आहे ते द्यायचे नाही रिपोर्ट. बदलायचे कशाला? असं पैशाने जर बदलाय केलं तर मग पेशंटचं हो काय करायचं? तुम्ही जर रक्ताचे नमुने बदलताल पैशाने येणं त्यानं तर मग ते बिमारीला महत्व काय राहील? काय मागणी काय तुमची? मागणी काय? व्यवस्थित डॉक्टरने ते डॉक्टरच्या पेशाच्या नुसार करायला पाहिजे प्रॅक्टिस. पैसे काय त्यांना सरकार भेटत नाही का? पगार वगैरे घेतात सगळीकडनं. असं नव्हतं ना करायचं. एखाद्याचं काय झालं नुकसान करायचं. नाही बरोबर आहे. जे सॅम्पल तुम्ही घेतले ना ते घेऊन जे बदललेत ते अगदी बरोबर आहे. आणि धंगेकर जे देवेंद्र धंगेकर साहेब आहेत त्यांनी या सर्व जे प्रकार घडलेला आहे तो उघडकीस आणला. त्यांना मी सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो. मग तुमच्याद्वारे मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की जे काही ससूनमध्ये या गोष्टी घडत आहेत सर्व अत्यंत चुकीच्या घडत आहेत नाही का? आणि जे यांना सर्वात मोठा विषय गेल्या वेळेस जो ललित पाटील प्रकरण तो पण नाही का, तो गेले 6 महिने येणं जाणं करत होता. हे कुणाला माहितीच नव्हतं. असे प्रकार घडणं म्हणजे विचार करायचे. सर्व तमाम जनतेने विचार केला पाहिजे या गोष्टीवरती. माझं असं म्हणणं आहे नाही का? हो त्यांनी ते स्वतः केलं आहे आणि त्यामध्ये हा खूप मोठा राकेट आहे. त्याच्या माग भरपूर काही मोठे पुढारी लोक पण आहेत. हा आणि जर हा प्रकार जो विषय अग्रवालचा विषय जो घडला त्या विषयातून हा प्रकार दोन निष्पाप 2 जणांचा बळी गेला. त्यामध्ये बरोबर निष्पाप लोकांचा बळी गेला सर. आणि विषय जर समजा आज त्यामध्ये जर समजा रवींद्र धंगेकर सरांनी समजा त्याचा जर काही पाठपुरावा केला नसता तर गरिबांचं मरणच होतं ना. आणि विशेष असं होतं आत्ताच काय मी स्टेटमेंट टीव्हीला ऐकलं बरं का लाईव्ह मध्ये. तो एक मित्र तो त्या बाजूला एक रिक्षावाला होता. तो स्वतः सांगत होता की बाबा तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे पैसे घ्या पण आम्हाला मारू नका नाही का. तो स्वतः बोलला त्या विषयामध्ये. आणि ज्यावेळेस इथं जे तुम्ही म्हणले आता 2 जे नावं घेतले ते सर्व एकदम बरोबर आहे नाही का. आणि असे भरपूर प्रकार इथं घडलेले ते ससून मध्ये. उघडकीस आणणारा कोणी नाही. पण ससून हे सर्वसामान्यांसाठीचं रुग्णालय म्हटलं जातं. अशा पद्धतीनं फक्त पैसे देऊन तिथं जर सगळं काही होत असेल तर सामान्य रुग्णांनी कोणावरती विश्वास ठेवायचा? नाही विश्वास ठेवायसारखं राहिले नाही सर. आता आलं का लक्षात? सर्वसामान्यांचं तिथं मरण आहे. सर्वसामान्य लोकांचं तिथं मरण आहे. आणि तिथं फक्त पैसेवाल्याचं काम आहे. गरीब मायबाप जनतेचं तिथं कोणीही नाहीये. तुमच्यासारखी जे न्यूज चॅनल वगैरे जे आहेत तेच फक्त आम्हाला न्याय देऊ शकतील. दुसरं कोण न्याय देऊ शकत नाही. तुमची काय मागणी? काय झालं पाहिजे त्या डॉक्टरांसोबत आणि त्या ससूनच्या प्रशासनाबद्दल काय कारवाई झाली? आमच्या अशा मागण्या आहेत जे काही लोक यामध्ये इन्व्हॉल्व आहेत प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे. प्लस आणि हे जे काही टीम वगैरे आहेत आणि कालचा तुम्ही विषय बघताय जे काही पाठपुरावा करण्यासाठी जे टीम त्यांनी नियुक्त केली होती ते स्वतः तिथून बिर्याणी खाऊन बाहेर आले. तुम्ही बघताय न्यूजला पण पाहत होतो आम्ही. बिर्याणी खाऊन बाहेर आले ते लोक. विचार करायची गोष्ट आहे ना. मग असे जर लोक असतील ते जे आता जे मंडळ त्यांनी बनवले विधिमंडळ वगैरे जे काही त्यांनी टीम बनवली ती टीम बरखास्त करावी. हा यासाठी स्थापन केलेली ती बरखास्त करावी माझं वैयक्तिक म्हणणं आहे. आणि नवीन यासाठी स्थापन करून त्याची परत चौकशी झाली पाहिजे. आणि जे काही याच्यामध्ये दोषी आहेत प्रत्येकाने शिक्षा झाली पाहिजे. आणि जे ससूनमध्ये जे काही प्रकार असे घडतात तुम्ही प्रत्येक वेळेस न्यूज चॅनल अशी मीडियाला गेले आमच्यासारखे गरीब लोक मायबाप तुम्हीच आमची मायबाप आहात बरोबर न्यूज चॅनलमध्ये. आणि तुमच्याद्वारे सर्वांना न्याय मिळेल. तुम्ही जर प्रत्येक वेळेस पाठपुरावा केला असं आमच्यासारख्यांना विचारले तर ते लोक प्रत्येक जण तुम्हाला सांगतील ना
की खरंच बाबा तिथं काय घडतंय काय नाही, आणि गरीब गोराला तिथं न्याय नाहीये. व्हिडिओ तर होता, अल्कोहोल तर आहे. आणि अल्कोहोल बट ऑब्विसली आता तो एवढ्या पब मध्ये जातो आणि पब मध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा तो म्हणजे एवढ्या फास्टपणे, आता ड्रायव्हर असून सुद्धा अशी मुलांनी थोडंफार समजून घ्यायला पाहिजे. आणि इव्हन एवढे मोठे बिल्डरांचा मुलगा, आता बिल्डरांनी त्यांना सुद्धा कंट्रोल मध्ये ठेवायला पाहिजे ना. ठीक आहे, एक आता 12वी पास झाला, ठीक आहे, तिथल्या तिथं तेवढं ठेवायला पाहिजे. असे पण नाही ना की हा चल घे रे पॉश गाडी काढली तुला आणि जा बाबा तुला काय करायचं ते कर. दिस इज नॉट राईट वे टू सेलिब्रेशन. व्हायला पाहिजे असेल. आता सर तुम्हीच सांगा, ऑल मीडिया मध्ये दिसतंय की तो पब मध्ये जाऊन दारू पितोय. जरी कुठलीही दारू पिली तरी ते अल्कोहोल आहेच ना सर, बड ऑब्विसली. आणि ते रक्ताचे 12 तासाच्या आतमध्ये ते रक्तामध्ये असणारच ना सर. मग ते दिसलं पाहिजे. आता यांनी रिपोर्ट कसे दिले, काय दिले, अजून याचा उलगडा व्यवस्थितपणे करायचा आहे. आणि ते झाल्यानंतर मग समोर येईलच ना पब्लिकच्या. पण हे खूप दुर्दैवी घटना आहे सर. पुण्यातलं प्रशासन जे आहे त्या सगळ्याच प्रशासन म्हणजे पोलीस प्रशासनावरती देखील संशय निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतर राज्य उत्पादन शुल्क जे ज्यांच्या अंडर हे सगळे पब आणि बार येतात, त्याच्यानंतर आरोग्य विभाग, अशा सगळीकडेच भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात दिसतोय पुण्यामध्ये. ऑफकोर्स दिसतोय ना सर. कारण की आता उत्पादन शुल्काने पण एवढं इमिजिएटली रात्री 1:30 आणि 2 पर्यंत पबच्या परमिशन नाहीये सर. परमिशन कुठपर्यंत आहे तिथपर्यंतच ठेवायला पाहिजे. आणि इव्हन त्यांनी ज्यावेळेस कुणी पण पब मध्ये जातो किंवा काय, त्यांचे आयडी कार्ड वगैरे चेक करतातच ना. ही इज मोर दॅन 18 इयर्स अ नॉट. मग हे तर कंपल्सरी पाहिजेच ना. ससून मध्ये जो काही प्रकार झाला त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. ससून मध्ये हे अजून काही सिद्ध झालेलं नाहीये सर. मी कन्फर्म असं सांगू शकत नाहीये. पण त्यांनी जर रिपोर्ट वगैरे म्हणजे समजा फेरफार केले तर हे चुकीचं आहे सर, कम्प्लिटली रॉंग. मग हे सर्वसामान्य बाबतीत पण होतच असेल ना सर. आम्ही काय विश्वास नाही, तसंच जे आहे की आपण विश्वास ठेवतो ससून किंवा गव्हर्नमेंट वरती, आणि जर तिकडे पण हेच होत असेल तर मग वेर विल द नॉर्मल पब्लिक, जनरल पब्लिक गो. त्यामुळे चुकीचं आहे, व्हायला नाही पाहिजे. पैसे देऊन काहीही विकत घेता येऊ शकता, हा जो प्रकार या प्रकरणातून समोर आलेला आहे की त्यानं पैसे दिले आणि तो याच्यातून सुटला. पहिल्यांदा जामीन मिळालं, त्यानंतर आता ससून मध्ये रक्ताचे नमुने बदलण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली. तर मग ते असं होतं की ज्याच्याकडे पैसे आहे तो काही पण करू शकतो, असं एक टेंडन्सी तयार होते. त्याच्यामुळे ते काही करतात, काही त्याला दिस नो लॉ फॉर देम असं वाटतं. नाही, ते जे प्रकरण झालंय, जे डॉक्टरांनी रिपोर्ट जो चेंज केला ते खरंच चुकीचं आहे. म्हणजे ज्या व्यवस्थेवर आपण विश्वास ठेवतो की ज्या रिपोर्टवर जस्टिस डिसाइड होतो कोर्टमध्ये, तो जर रिपोर्ट चुकीचा येत असेल तर ती खूप चुकीची गोष्ट आहे. नक्कीच पैसे घेऊन तो बदलण्यात आलाय, म्हणजे फक्त पैसे दिले की काहीही करून घेता येतं. म्हणतोय की असं चाललंय की भ्रष्टाचार मुक्त असं पिक्चर पोर्ट्रे करतात, पण सगळीकडे भ्रष्टाचार दिसतोय. मग तर चुकीची गोष्ट. काय बोलणार, जे काय आता होत आहे, जे आता अपघात झाला तो पण चुकीचा होता. म्हणजे त्या मुलांनी म्हणजे वडिलांनी त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होते की हो लहान मुलगा आहे त्याला तुम्ही मोटार देताय. पहिली ती चूक झाली. आणि आता ससून मध्ये जर झालंय असेल तर जर डॉक्टर दोषी असतील तर त्यांना कारवाई नक्की करावी, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. हो. जर तुम्ही रक्ताचे फेरफार करताय म्हणजे ते काय म्हणावं त्याला की हे तर जीवनाशी खेळण्याचा प्रकार झाला. जग जाहीर आहे बदलले. केलेल्याचे पण फोटो आले होते त्यांचे बार मधले. मग कसं काय कसं दाखवू शकतो ते बदलण्यात आलेले आहेत. हे तर सगळ्यांना जग जाहीर आहे ना. पण यामुळं सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही असं वाटतंय का? हा, मग न्यायावर परिणाम होणारच ना त्याच्या गोष्टीचा. पैसे खाऊन जर रिपोर्ट बदलले, गरीब कुठनं देणार रिपोर्ट बदलायला पैसे? चुकीचे झाले ते सगळं चुकीचे झाले. मोठे मोठे लोक जे आहेत ना पैशावाले, ते काही करू शकतात, उलटपालट करू शकतात. काही गरीबाचं हे काम गरीबाचं हे काम नाही आहे. जे मीडियाने पण उचलून धरलंय खूप एवढं मोठं, त्याला कारणच आहे त्याच्या मागे भरपूर कोणाकोणाचा फायदा होत असेल, पोलिसांचा, डॉक्टरांचा, सर्वांचा. असंच काय होत. तेच सांगतो ना तुम्हाला की ते पैशावरचा खेळ आहे. फोन बिन करून
असं केलं असेल, पैसे विषय ऑफर दिले असेल काहीतरी, त्यामुळे ते बदलण्यात आलं. बरोबर आहे का या चुकीचं आहे, पण वरच्या लेव्हलला काय काय चालतंय, आपण तर सामान्य माणूस आहे. वरच्या लेव्हलला बरंच काही चालत असेल ते मीडियावाल्यांना माहित किंवा वरच्या लोकांना माहित. हे बरोबर नाही आहे. म्हणजे जे लहान मुलं आहेत त्यांना प्यायला अलाउड केलं नाही, ते मी वाचलंय, ते खूपच चांगलं केलेलं आहे. अल्पवयीन मुलांना तिथून हाकलून द्यायला पाहिजे रट्टे मारून, असं माझं मत आहे. या बिकॉज लाइक एडमिनिस्ट्रेशन का ही लैब्स है, आई स्टार्टिंग से ही पुलिस को विजिलेंट लेना चाहिए था. लाइक साथ में जब ब्लड सैंपल दिए थे तो उनको एक असिस्टेंट शायद देना चाहिए था साथ में, ताकि ब्लड सैंपल कहाँ से आ रहा है किसका है वो देखना चाहिए था. एंड जब ब्लड रिपोर्ट आई लाइक स्टार्टिंग में, लाइक जब लोगों ने उसको पकड़ा था तब ही वाज इन बिट ऑफ ड्रंक स्टेज. आई मीन थोड़ा तो था लाइक पॉइंट प्रॉब्लम, बट यहाँ वही एडमिनिस्ट्रेशन का लैब्स है, उन्होंने ध्यान नहीं दिया.